रविवारचा जुन्या कपड्याच्या बाजारातला यो मोक्याचा कोपरा मिळवायला माझी आई पहाटे 4ला उठती बघा. यो कोपरा घावला म्हणजे आई एखाद्या साहेबिनीकडनं शालू मिळाल्यागत हरकत्या. आज आई पाहुण्याच्या लग्नाला गेल्या म्हणून म्या झालोय तिच्या गटुड्याचा राखणदार आणि जुन्या कपड्यांचा दुकानदार. तसा लहानपणी मी पण सुट्टी असली म्हणजे आईसंग गल्ली सोसायट्या वाड्या वस्त्यांवर जायचो. उन्हा पावसाची संगत आणि जुन्या कपडे भांड्याच्या वजाची सोबत हेच माझ्या माऊलीचं जगणं. कुठं तर चहाचा घोट मिळाला म्हणजे तिच्या चेहऱ्यावर रंगीत फुलाची झालर दिसायची. चहा बरोबर पुढच्या बाईच्या वागण्यातला गोडवा तिला ताजा तवाना करायचा. 4 वाट्यांवर 3 साड्या आणि 4 शर्टांचा सौदा करणाऱ्या माझ्या आईला पप्पा कुडमुडे जोशाची वस्तादीन म्हणतात. तसा पाठलाग करणाऱ्या दारुड्याला मातीत लोळवणारी माझी आई हायच वाघीन. आता आईचं वय झाले, मी फरशी फिटिंगच्या कामाला जातो म्हणून तिला म्हणतो अगं तंगडतोड करू नको. तर ही बाया म्हणती कपड्यांच्या गटुड्यात आणि भांड्यांच्या ढिगात तिच्या संसाराची घडी बसली. पुढं आपल्या घरात असलं कोण करायला आलंय. तवा मला ऐकाय येतंय तवर भवारीन आली भांडीवाली आली हे आवाज माझ्या कानात घुमू दे बाबा.